हॅलो, नमस्ते. आज काही स्पेशल नव्हतं, फक्त आज छोटंसं ब्लॉग आणला आहे मी आणि आज चिकन आणलं होतं आमच्या घरी. तुम्ही बघू शकता, टायटलला मी टाकलंच आहे. आणि ब्लॅक पेशवे ज्याच्या घरी दिसली तर सगळे समजून जातात की आज काय होणार आहे, घरात काय शिजणार आहे. त्यानंतर मी चिकन घेतले. पावच चिकन होतं, कारण मी आमच्या घरात एकच जण खातं, त्यासाठी पाव चिकन. त्याला मी छान असं वॉश केलं. त्याला आहे ना कमीत कमी 2-3 पाण्याने वॉश करा, त्याचे जे वरती जे घाण असते ना ती निघून जाते. सुरुवातीला मी चिकन 2 ते 3 पाण्याने छान वॉश करून घेतलं आणि नंतर आहे ना आपलं प्यायच्या पाण्याने त्याला प्यायचं पाणी टाकून मग त्यानंतर त्याच्यात आहे ना मी काय करते, 1 चम्मच थोडंसं मीठ टाकते त्याच्यात आणि ना अर्धा निंबूची फोड घेते. अर्धे किंवा थोडंसं टाकायचं, जास्त नाही. ते टाकून आहे ना छान त्याच्यात मस्त मिक्स करून घ्यायचं आणि जास्त नाही, फक्त 2 मिनिट आहे ना त्याला तसंच राहू द्यायचं आहे. निंबू आणि नमक टाकून त्याला तसंच राहू द्यायचं 2 मिनटासाठी. आणि 2 मिनटानंतर जेव्हा तुम्ही त्याला चेक करताना त्याची सगळी घाण निघून जाते बाजूला आणि छान असं फ्रेश फक्त चिकन उरतं. जे ते ब्लड वगैरे राहतं ना चिकनचं ते निघून जातं. मला ते अजिबात आवडत नाही. आणि मी भरपूर ठिकाणी असंच पाहिलं आहे की जेव्हा ते साफ करताना आपण नाही, पण पाकिस्तानमध्ये ना साधारण जेव्हा ते चिकन मटन वगैरे साफ करताना ते अशीच मेथड यूज करतात, जेणेकरून ते एक्स्ट्राचं ब्लड वगैरे आणि धूळ असते ना, चिकनापणा तो निघून जातो आणि चिकन आपलं तसंच फ्रेश राहतं आणि तसंच आपल्याला खायला भेटतं. त्यानंतर मी कुकरमध्ये तेल टाकून घेतलं आहे. साधारण 4-5 पडीच्या अंदाजाने तेल टाकून घेतलं आहे आणि तेल टाकल्यानंतर 2 मिनटं वेट करायचा. तेलाला आहे ना छान असं हीटमध्ये येऊ द्यायचं. तेल जेव्हा छान गरम होतं, कडकडीत गरम होऊ द्यायचं त्याला. त्यानंतर आहे ना आपण जे मी म्हणजे 4 मोठे साईजचे कांदे घेतले होते मी आणि त्यांचे ना असे मस्त काप करून घेतले, चिरले त्यांना छान उभे उभे चिरायचे. आणि जेव्हा आपण ते टाकतो ना त्यावेळेस त्यांना थोडंसं चोडून टाकायचं. म्हणजे ते कसं आपण जेव्हा चोडतो ना तर त्याच्या पाकड्या मोकळ्या होत्या आणि त्या मोकळ्या झाल्या की मग पटक्यात आहे ना ते भाजले जातात. तेल कडकडीत गरम असल्यामुळे आहे ना कांदे आपले छान असे सॉफ्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि कांदे तोपर्यंत होऊ द्यायचे जोपर्यंत त्यांचा ब्राऊन कलर येत नाही. आणि त्यानंतर मी आता गॅस कमी करून घेतला आहे, कांदे आपोआप होतील. आणि त्यानंतर मी घेतलं आहे ते चिकन जे आपण मॅग्नेट म्हणजे त्याच्यात नमक आणि निंबू टाकून ठेवलेलं होतं, तर त्याचं पाणी काढते मी. आणि बघा, तुम्ही बघू शकता किती घाण निघाली. त्यानंतर आता हे आपलं पाव चिकन त्याच्यात मी आधी घातलं, थोडं ठेचलेलं आलं लसूण आणि जिरे. बाकीचं राहू द्यायचं आहे, बाकी आपण जेव्हा ते फोडणी करू ना तेव्हा टाकायचं आहे ते. त्यानंतर मी अशी भरभरून कोथिंबीर टाकली आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर आहे ना मी त्यात आता दही टाकणार आहे. दहीने ना असं छान असं टेक्स्चर येतं बिर्याणीचं आणि चवही भन्नाट लागते दही टाकल्यानंतर. आणि तुमच्याजवळ ना जे घरगुती मसाले असतील ते तुम्ही टाका. माझ्याकडे हा एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला होता, ते मी टाकलं 1 छोटं पाकीट. आणि त्यानंतर मी त्याच्यात थोडीशी हळद टाकले आणि हळदीच्या आधी मी त्यात हे ना ते टाकले ते धनेपूड आहे. साधारण 1 चम्मच मी धनापूड टाकले आणि त्यानंतर आहे ना 2 चम्मच आहे ना नमक टाकले मी त्यात. आणि 2 चम्मच नमक टाकल्यानंतर त्यात साधारण 3 चम्मच आपले जे लाल चटणी पावडर असते ना ते टाकलं आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकली आणि छान असं मिक्स करून घेतलं. छान पूर्ण चिकनमध्ये जो आपण मसाला वगैरे सगळं जे जिन्नस टाकलेलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे, जेणेकरून त्याच्यात सगळा फ्लेवर उतरतो. आणि हे ना तुम्हाला कमीत कमी, जास्तही नाही सांगणार मी, कमीत कमी 10 ते 15 मिनिट आहे ना असंच ठेवायचं आहे. मस्त झाकून घ्यायचं त्याला, 10-15 मिनिट असंच मॅग्नेट होऊ द्यायचं त्याला, म्हणजे जेणेकरून सगळे मसाले चिकनमध्ये उतरतील. त्यानंतर छान असं चिकन मी साईडला ठेवलं आहे झाकून 15 मिनटासाठी आणि ते होत राहील. आणि हे मी कांदे टाकलेले होते ना, जे आपण तेलामध्ये कांदे होऊ देत होते, ते आता हळूहळू गोल्डन व्हायला सुरुवात झाली. त्यांचा कलर चेंज होतो आहे, तुम्ही पाहू शकता. आणि छान असं त्यांचा कलर चेंज होतो तोपर्यंत आपण एका बाजूला तांदूळ घेऊन घेऊ. मी साधारण 3 वाटी तांदूळ घेतले बिर्याणीसाठी. हे जे बासमतीवाले असतात ना लांबवाले ते तांदूळ नाही आहे, हे ते छोटे छोटे जे असतात ना बिर्याणीला यूज करता ते वाले बारीक. मला त्याचं नाव आता लक्षात येत नाही आहे, तर आलं की मी सांगेन तुम्हाला. आणि हे असंच आपण छान त्याला बघा ब्राऊन झालेच आहे ते. आणि आता साधारण 10 मिनटं झाले आहे आणि मी रात्रीच्या वेळेस बनवत होते ना, त्यामुळे माझ्याकडे वेळ कमी होता आणि खूप उशीर झाला होता, मला 8-9 वाजले होते त्यानंतर मी बनवत होती.
आपण कांद्यांमध्ये जे उर्वरित अद्रक, लसूण आणि जिऱ्याची जी आपण ठेचलेली पेस्ट होती ती आपण टाकून घेतली त्या तेलामध्ये कांद्यांमध्ये आणि ते परतून घेतली छान. त्यानंतर हे जे मी मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं चिकन, छान मस्त त्यांनाही तेलामध्ये टाकलं आणि मस्त दोघी तिघी साईडने अशी परतून घेतली त्याला, म्हणजे जेणेकरून सगळे कांदे आणि तेल आणि आपलं जे चिकन हे एकजीव झालं पाहिजे, चांगलं मिक्स व्हायला पाहिजे. आणि आपल्याला हे थोडा वेळ असंच परतायचं आहे आणि नंतर त्याला आहे ना असं झाकण लावून, म्हणजे झाकण लावायचं नाही, फक्त ठेवायचं आहे वरती, झाकण वरती ठेवून द्यायचं, त्याचं पूर्ण असं पॅक नाही करायचं आहे आणि मग त्याला तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे. ओके. आणि ते झालं की मग नंतर आहे ना आपण जोपर्यंत ते शिजतं, जास्त वेळ नाही, फक्त त्याला थोडं 15 मिनटं किंवा 10 मिनटाच्या आत होऊन जातं, ते छान असं सॉफ्ट होऊन जातं चिकन. मस्त बघा, तुम्ही बघू शकता तर्री कशी सुटली, छान अशी भिन्नाट तर्री सुटली. पूर्ण हे जे ऑइल आहे ना ते एका साईडला झालं, मसाला एका साईडला झाला. पहा, अशा स्टेजवरती जेव्हा येतं ना तेव्हा आपण जे तांदूळ घेतलेले ते मस्त वॉश करून त्यात टाकून द्यायचे. आणि मी ते तांदूळ टाकल्यानंतर मस्त त्याला परतून घेतलं छान असं. पूर्ण तांदूळ आणि जे मसाला होता तो सगळा व्यवस्थित मिक्स केला आणि ते मिक्स झाल्यानंतर जी मी उरवलेली कोथिंबीर होती ती भरपूर कोथिंबीर मी त्यात घातली, जेवढी उरलेली होती. कोथिंबीर घालायची असं नाही की कोथिंबीर जास्त घातल्याने त्याची चव येते बिर्याणीमध्ये, तसं काही राहत नाही. चिकनची चवही त्यात राहते आणि कोथिंबीर घातल्याने ना एक्स्ट्रा काही चव येत नाही, पण छान लागतं खायला, मस्त लागते. आणि त्यानंतर मी सर्व कोथिंबीर घालून मी एका साईडला आहे ना गरम पाणी करायला ठेवले होते. साधारण एक तांब्या, म्हणजे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले ना तुम्ही त्या वाटीने पण पाणी घेऊ शकता. ते जेवढं आपण तांदूळ घेतो ना तेवढंच पाणी टाकलं आहे, 3 वाटी, साधारण 3 वाटी पाणी असेल त्या तांब्यात. तर एवढं मी पाणी टाकून घेतलं. आणि मेक शुअर की तुम्ही गरम पाणीच घ्या, कोमट घ्या किंवा गरम घ्या, पण गरमच घ्या. थंड पाणी तुम्ही यूज करू नका, त्याच्याने ना तुमची बिर्याणीची चव अजिबात चांगली लागत नाही. कधीही ना आपण कोणती भाजी असो काही असो, जर आपल्याला त्याच्यावरती पाणी टाकायचं असेल एक्स्ट्राचं तर तुम्ही गरम करूनच टाकायचं, ज्याच्याने ना त्याला छान चवही राहते आणि मस्त तो मेंटेनही राहते, जसं त्याची तरी वगैरे. ओके, एवढंच. बाकी मी त्याला ना असं मीडियम गॅसवरती राहू दिलं थोडा वेळ. मीडियम गॅसवरती साधारण 3 शिट्ट्या काढायच्या आहे आपल्याला बिर्याणीच्या. 3 शिट्ट्या झाल्या की आपली बिर्याणी रेडी राहते. आणि मेक शुअर की तुम्ही तांदूळ छान वॉश केलेले पाहिजे, कारण आपण हे ना तांदूळ जास्त वॉश नाही करायला, एका पाण्याने धुतलं की झालं तर त्यात तांदूळाचा असा वास सारखा येतो, खूप वास येतो त्याचा. त्यामुळे ना तुम्ही कधीही 2-3 पाण्याने वॉश करा तांदूळ आणि मगच यूज करा, खरंच खूप छान लागतं. आणि हे ना मोकळं होण्यासाठी पाणी कमीत कमी टाका, खूप छान लागते. तसं गचका पण झालं ना बिर्याणी तर एवढी चव नाही देत खायला, असं फील नाही होत की बिर्याणी खातोय आपण. आणि तुम्हाला बिर्याणीचा व्हिडिओ कसा वाटला किंवा बिर्याणी कशी झाली मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.